तर राज्यामध्ये गाजत असलेल्या कथित दूध भेसळ प्रकरणावरून पुणे जिल्ह्यातील मंचर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपणाचा वेग आलेला आहे। दूध भेसळ करणारा कोणताही व्यक्ती असो त्याला पाठीशी घालणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे। दूध भेसळ रॅकेटचा पडद्यामागचा सूत्रधार मी नाही असंही त्यांनी सांगितलं। तर अशा प्रकारच्या कुठल्याही भेसळीचं मी समर्थन करू शकत नाही, त्याला मी पाठीशी घालू शकत नाही, मग कोणी जरी असला तरी। सगळ्यात मोठी भेसळ तर विचाराच्या तुमच्या डोक्यात जी भेसळ झाली ना ती खरी भेसळ आहे। आणि ती खरी भेसळ तुम्हाला काढा आणि मग तुम्हाला दुधावर, भेसळीवर, बाकीच्या गोष्टीवर काय बोलायचं ते बोला, पण हा विषय तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी काढलाय का दिलीप वळसे पाटलांच्या विरुद्ध काही राजकारण कटकारस्थान करण्यासाठी काढलेला? बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या, मग आता हे एवढं सगळं चाललंय, मग याच्यावर झालं त्याच्यावर झालं, हा या पक्षाचा पदाधिकारी, तो याचा अमका, तो त्याचा तमका, मग पडद्यामागचा सूत्रधार कोण? आता पडद्यामागचा सूत्रधार मी नाही एवढंच लक्षात ठेवा। आणि इथं सूत्रधारच नाही, इथं इतकी मजल पुढे गेली की या तालुक्याचा अक्का कोण? अरे उदाहरण सांगायला गेलो तर या तालुक्याला कळेल खरा अक्का या तालुक्यात कुठे आहे। पण या इतक्या खालच्या पातळीवर मी जाणार नाही।